राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सतीश माथुर यांची नियुक्ती करण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही नियुक्ती केली आहे। सध्याचे राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ उद्या संपतोय, त्या पार्श्वभूमीवरती ही नियुक्ती करण्यात आली आहे। सतीश माथुर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत। विशेष बाब म्हणजे प्रवीण दीक्षित यांची राज्याच्या महासंचालकपदी वर्णी लागण्याआधी ते सुद्धा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचेच महासंचालक होते। आणि सतीश माथुर यांच्या कार्याची थोडक्यात ओळख करून घेऊयात। 1981 च्या बॅचचे ते IPS अधिकारी राहिलेले आहेत। दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं। 1993 च्या स्फोटाच्या तपासामध्ये तपास करणाऱ्या CBIच्या टीमचा ते एक महत्त्वाचा भाग होते। नॅशनल सिक्युरिटी गार्डचं खास ट्रेनिंग माथुर यांनी घेतलेलं आहे। मार्च 2014 मध्ये पुणे पोलीस आयुक्त पदाचा पदभार त्यांनी स्वीकारला। विजय कांबळेंच्या निवृत्तीनंतर एप्रिल 2016 साली माथुरांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा कार्यभार हाती घेतला। प्रवीण दीक्षित यांचा कार्यकाळ आता संपतोय, त्यामुळे माथुर आता राज्याचे नवे पोलीस महासंचालक असतील।